डॉक्टर राजाराम पुंडलिक पाटे. काही माणसं वयाने मोठी होतात, काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांचं संपूर्ण आयुष्यच अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतं. रांजणगावच्या मातीत जन्मलेले, पंचक्रोशीतील गोरगरिबांचे डॉक्टर, समाजाचे आधारवड आणि आपल्या कर्तृत्वाने तब्बल 5 पिढ्यांना जोडणारे डॉक्टर राजाराम पुंडलिक पाटे म्हणजेच सर्वांचे लाडके तात्या. 21 एप्रिल 1920 रांजणगाव येथे पुंडलिक दगडू पाटे आणि बकुबाई पुंडलिक पाटे यांच्या पोटी एका असामान्य व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. रांजणगावातच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी नागपूर आणि पुण्याचा प्रवास केला. 40 गावातील नामवंत डॉक्टर पूर्णपात्रे, डॉक्टर घाटे, डॉक्टर देव यांच्यासोबत त्यांनी वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले. त्या काळात वैद्यकीय क्षेत्र आजच्या इतकं आधुनिक नव्हतं. ना अत्याधुनिक उपकरणं, ना आजच्या सोयी सुविधा. पण तात्यांकडे होती ती ज्ञानाची शिदोरी, अनुभवाची ताकद आणि रुग्णांविषयीची अपार माणुसकी. पंचक्रोशीतील असंख्य कुटुंबांसाठी तात्या म्हणजे डॉक्टरपेक्षा अधिक एक विश्वासाचं नाव होतं. गोरगरिबांसाठी त्यांनी अनेकदा मोफत उपचार केले. पैशांची अपेक्षा न करता रुग्णसेवा केली. त्या काळात कोणतीही आधुनिक वैद्यकीय साधनं उपलब्ध नसताना त्यांनी जवळपास 100 बाळंतपणे केली. आणि विशेष म्हणजे ही सर्व बाळंतपणे सुखरूप झाली. रात्र असो वा दिवस, वेळ कोणतीही असो, आई आणि बाळ सुखरूप होईपर्यंत तात्या तिथेच थांबून राहायचे. स्वतःच्या घरापेक्षा रुग्णाचं घर त्यांना अधिक महत्वाचं वाटायचं. म्हणूनच त्यांच्या सेवेला फीची किंमत नव्हती, त्यांच्या सेवेला माणुसकीची किंमत होती. पण हा सेवाभावी प्रवास संघर्षाशिवाय नव्हता. तात्यांच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकट आली. चोरीच्या घटनेत त्यांच्या वडिलांचा, कैलासवासी पुंडलिक दगडू पाटे यांचा नातेवाईकांकडूनच घात करून खून करण्यात आला. या असह्य दुःखातूनही तात्यांनी स्वतःला सावरलं आणि न्यायासाठी संघर्ष केला. दुसऱ्या एका चोरीच्या प्रसंगी त्यांच्या नाकावर आणि पोटावर घाव झाले. तरीही जखमी अवस्थेत त्यांनी चोराला पकडून ठेवण्याचं धैर्य दाखवलं. तात्यांच्या रक्तातच जणू संघर्ष होता आणि मनात सत्यासाठी उभं राहण्याची ताकद. 40 गावच्या घाट रोडवरील जागेसाठी त्यांनी तब्बल 40 वर्षे न्यायालयीन लढा दिला. या संघर्षासाठी ते पाकिस्तानपर्यंत गेले. 4 दशके संघर्ष, अनेक अडचणी, पण सत्यावरचा विश्वास कधी ढळला नाही आणि अखेर सत्याचा विजय झाला. ती जागा पुन्हा मिळाली. तात्यांचं आयुष्य केवळ वैद्यकीय सेवेत मर्यादित नव्हतं. कुस्ती, पोहणे, व्यायाम, वाचन, पोथी पुराण यांची त्यांना विशेष आवड होती. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी त्यांचे मालेगावचे व्याही यांच्या आग्रहाखातर बद्रीनाथ केदारनाथची यात्रा केली. कठीण चढणपायी पार करत त्यांनी श्रद्धा, जिद्द आणि शारीरिक सामर्थ्याचा अद्भुत परिचय दिला. वयाच्या 85व्या वर्षी मोठ्या उत्साहात त्यांचा गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला. आणि जेव्हा तात्यांनी वयाची 100 पूर्ण केली, तेव्हा मुलं, मुली, जावई, नातवंड आणि पतवंडांनी एकत्र येत त्यांचा वाढदिवस अविस्मरणीय केला. तात्यांचा संसारही तितकाच मोठा आणि समृद्ध होता. 7 मुली आणि 2 मुले असा त्यांचा परिवार विस्तारला. आज त्यांच्या कुटुंबाची संख्या तब्बल 107 सदस्यांची आहे. 5व्या पिढीला आपल्या डोळ्यांसमोर पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं. पण आयुष्याने दिलेली दुःखही त्यांनी तितक्याच धैर्याने पचवली. 1969 मध्ये पहिल्या पत्नीचे निधन झाले व 2009 मध्ये दुसऱ्या पत्नीच्या निधनाचं दुःख त्यांनी सहन केलं. त्यानंतर 2017 मध्ये नातू, जावई आणि मुलगी अशा कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचं निधन झालं. एकामागून एक दुःख आली, पण तात्या प्रत्येक वेळी उभे राहिले. कुटुंबातील नाते जपण्याची त्यांची वृत्ती ही विलक्षण होती. त्यांची मोठी बहीण बालविधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा वयाच्या 90 वर्षापर्यंत सांभाळ केला. विशेष म्हणजे तात्यांचे 2 भाऊ आणि 6 बहिणी या सर्वांनाही 90 ते 103 वर्षापर्यंतचं दीर्घ आयुष्य लाभलं. तात्यांच्या आयुष्यात अध्यात्म, संस्कृती आणि समाज जीवन यांनाही विशेष स्थान होतं. 1970 साली चातुर्मासाच्या काळात त्यांनी आपल्या मुलीकडून घराच्या भिंतीवर संपूर्ण रामायण लिहून घेतलं.
जवळपास 40 अध्याय त्यांनी भिंतीवर अक्षरबद्ध करून घेतले. रांजण गावात रामनवमी आणि गोकुळाष्टमीच्या वेळी रामाचा आणि कृष्णाचा पाळणा हलवण्याचा मान दरवर्षी तात्यांना दिला जायचा. कारण तो केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तो गावाने त्यांच्या व्यक्तिमत्वाला दिलेला सन्मान होता. गावात त्यांच्या शब्दाला वजन होतं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला गावात मान होता. डॉक्टर असूनही ते उत्तम शेतकरी होते. शेतीची कामं स्वतः करायचे, गाई म्हशींची सेवा करायचे, म्हशीचं दूध स्वतः काढायचे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या 107व्या वर्षीही त्यांची जिज्ञासा आणि सक्रियता कायम होती. ते प्रत्येक क्रिकेट सामना आवर्जून पाहायचे. लोकमत आणि सकाळ ही वृत्तपत्र ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत विना चष्मा वाचायचे. देशात काय घडतंय, समाजात काय घडतंय याची त्यांना कायम उत्सुकता असायची. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीवरील त्यांचा विश्वास आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी त्यांनी अखेरपर्यंत जपली. रांजणगाव येथे साने गुरुजी आले होते तेव्हाही गावाकडून त्यांनी त्यांना सहकार्य केलं होतं. म्हणजेच तात्यांचं आयुष्य हे केवळ एका व्यक्तीचं आयुष्य नव्हतं, ते एका काळाचं साक्षीदार असलेलं आयुष्य होतं. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र भारतापर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिला. बैलगाड्यांच्या काळापासून आधुनिक युगापर्यंतचा बदल त्यांनी अनुभवला. पिढ्या बदलताना पाहिल्या, समाज बदलताना पाहिला, पण माणुसकीची मूल्य त्यांनी कधी बदलू दिली नाहीत. त्यांनी आयुष्यात कोणाचाही 1 रुपया बुडवला नाही. प्रामाणिकपणा, कर्तव्य, सेवा, संघर्ष आणि माणुसकी हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख होती. वय वर्षे 103 असताना पडल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यातूनही ते सावरले आणि वयाच्या 107व्या वाढदिवशीही त्यांच्या मनात जगण्याची उमेद तितकीच होती. नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांच्या समोर त्यांनी आणखी 111 वर्ष जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा त्यांच्या दीर्घायुष्याची नव्हे, तर जीवनावरच्या त्यांच्या प्रेमाची साक्ष होती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. वयाच्या 107व्या वर्षी पुन्हा एकदा ते पडले. शस्त्रक्रिया झाली. यावेळी मात्र शरीराने साथ दिली नाही आणि अखेर 7 ऑगस्ट 2026 107 वर्षांचा प्रदीर्घ जीवन प्रवास पूर्ण करून डॉक्टर राजाराम पुंडलिक पाटे आपल्या सर्वांच्या लाडक्या तात्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण काही माणसं कधीच जात नाहीत. त्यांचं शरीर जातं, पण त्यांची शिकवण राहते, त्यांचा आवाज राहतो. त्याच्यानंतर मग त्यांच्या आठवणी राहतात, त्यांनी जपलेली माणसं राहतात. रांजणगावच्या मातीतून सुरू झालेला तात्यांचा प्रवास 100 वर्षांपलीकडे गेला आणि आज 107 सदस्यांच्या परिवाराच्या रूपाने, त्यांनी जपलेल्या नात्यांच्या रूपाने आणि असंख्य रुग्णांच्या आठवणींच्या रूपाने तो पुढे सुरू आहे. डॉक्टर म्हणून त्यांनी शरीरावर उपचार केले, पण माणूस म्हणून त्यांनी मनं जिंकली. संघर्षातून त्यांनी सत्याची वाट धरली, दुःखातून त्यांनी धैर्य शिकवलं, कुटुंबातून त्यांनी नात्यांची ताकद दाखवली आणि 107 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकच संदेश दिला: जगा, पण फक्त स्वतःसाठी नाही, माणसं जोडत जगा, प्रामाणिकपणे जगा आणि शक्य तितक्या लोकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करत जगा. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या स्मृतींमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामध्ये तात्या सदैव जिवंत राहतील.